मित्रांनो तुमच्या समोर आहेत राहुलभाई पाटील आडवली कल्याण आणि आता आपण सध्या बघतोय की मथुरच्या नावाने देखील आपल्याला मैदान भरवताना बघायला भेटेल. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा आजचा विषय कसं काय असेल थोडक्यात सांगा ना. खरं तर येत्या या 30 तारखेला बिंदोडचं मैदान आहे. जे विजू खवले आहेत पुसेगावचे, आमचे चांगले मित्र आहेत. खरं तर त्यांचा 28 तारखेला वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील माझ्याकडून, माझ्या मथुर फॅन फॅमिलीकडून. खरं तर 30 तारखेला बिंदोडचा मैदान आहे. मथुर पण येतोय त्या मैदानासाठी. तुम्ही सगळे मथुर चाहते असतील. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा मालक असतील, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर ही आमची संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून मुंबईचे सगळे बैलगाडा मालक, चालक सगळ्यांनीच उपस्थिती ठेवा. खरं तर हा एक बिनजोडचा भाग झाला. सेकंड भाग झाला नाना. खरं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून येत्या 12 तारखेला 2 लाखाचं नानाने मैदान ठेवलेलं आहे. खरं तर नानांना नानांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. कारण की हा मैदान आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे जे नियम काढल्यात, नियमावल्या काढल्यात, त्या नियमानुसार ठेवलेला आहे. आणि खरं तर अखंड महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा मालक, चालक असतील, मथुर फॅन फॅमिली कुटुंब असेल, सगळ्यांनी तिथे उपस्थिती ठेवा. आम्ही सुद्धा येणार आहेत. मथुरसुद्धा आपला पळणार आहे त्या मैदानाला. त्याच्यानंतर मथुर फॅन फॅमिली कुटुंब असतील, चाहते असतील, त्या चाहत्यांनी या 26 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये मथुर केसरी असं मैदान ठेवलेलं आहे. खरं तर आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तर ते चाहते आहेत, त्या चाहत्यांना एवढंच मी विनंती करतो, कुठेतरी मथुरच्या नावाला काळबोट लागला नाही पाहिजे. तुम्ही जो मैदान ठेवलेला आहे मथुर केसरी म्हणून, त्या मैदानाचं रूपरेषा जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे, संघटनेच्या माध्यमातून करा. कधी-कधी काय असतं, एखादा व्यक्तिमत्व प्रेमापोटी मैदान भरवतो, या सुरुवात करतो. सुरुवात चांगली अशी करा, कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे, कुठल्या बैलगाडा मालकावर अन्याय नाही झाला पाहिजे. फाट्या आपल्या 2-2 एक्स्ट्रा काढून ठेवा. कधी असं नको व्हायला का 10 फाट्या काढल्या आणि 10 फाट्यांमध्येच पळायला भेटतं. बाजूबाजूने 2-2 फाट्या एक्स्ट्रा काढा. का प्रत्येक बैलगाडा मालकाला त्या नंदीला चांगलं सुरळीत पळता येईल. असं चांगलं भव्य-दिव्य असं तुम्ही मैदान करा. तुम्हाला मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच त्या मैदानासाठी येण्यासाठी मी प्रयत्न करेल. तर बघायला गेलं तर मला तर वाटतं आता ही 2 मैदानं ठेवलेत का 12 तारीख आणि 26 तारीख. हां, 12 तारखेला नानांनी ठेवलेला आहे. ओके, म्हणजे आताची 12 तारीख गेली हां, आताची सप्टेंबरची. 12 तारीख होती. 13 तारीख मी कॅन्सल करायला लावलं. कारण की गणपती बाप्पा 13ला घरी येणार. तर 13ला आपल्याला कोणाला मुंबईवाल्यांना कोणाला जमणार नाही. बरोबर. तर त्यांना सांगितलं 12ला ठेवा तुम्ही. 12ला अखंड आमचा मुंबई जेवढा परिसर आहे, सगळेच येतील तुमच्या मैदानामध्ये. म्हणून ते 13ची 12 तारीख केली. दादा कशी काय रूपरेषा असेल मैदानाची वगैरे. ते नाना आहेत आयोजक. ते नानांना विचारायला लागेल. माझ्याकडून नानांना शुभेच्छा असतील त्या मैदानासाठी. दादा एक अभिमानाची गोष्ट आहे. कुठेतरी आता बघा की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाते. मथुरमध्ये खूप सारं नाव होते. जे एखाद्या मंत्र्याच्या समोर कमी लोक असतील, तेवढी लोक तुमच्या समोर असतात आणि या चाहत्या वर्गासाठी कुठून कुठेतरी मथुर 1001 केसरी पण आपल्याला बघायला भेटते. प्रेम आहे लोकांचं. ते जनतेने दिलेलं प्रेम आहे. आणि हा मैदान खरं तर अजूनपर्यंत मला माहिती नाहीये. पाठीमागच्या मैदानामध्ये मी शुभेच्छा दिल्या होत्या. पण खरं तर ते फॅन फॅमिली कुटुंबाचं प्रेम आहे माझ्यावर. आणि ते प्रेमापोटी त्यांनी तो मैदान भरवलेला आहे. दादा आता बघतोय बऱ्याचशा अशा घडामोडी आता बघायला भेटतात. 1001 दावणीला एक विक्रमी खरेदी झाली. अजून काहीतरी खरेदी होणार आहे. नक्की काय विषय बोला थोडक्यात. खरं तर हे नागपूरचे माझे मित्र आहेत मनीष भाऊ म्हणून. त्या मनीष भाऊनी प्रेमापोटी हा नंदी पाठवलेला आहे. त्यांनी सांगितलं अगोदर तुम्ही 3 महिने नंदी पळवा माझा, त्याच्या बघण्यावर जाऊ नका. बिंदोडमध्ये चांगला पळतोय. जर चांगला पळाला, तुमची हौस करत असेल तर ठेवा. नाही आवडला तर माझ्या घरी रिटर्न पाठवा. हा प्रेमापोटी पाठवलाय. कुठे त्यांना 9 लाख 10 लाख का काय असं किंमत नाही द्यायची. कारण की मला ते खोटं बोलणं मला ते शोभत पण नाहीये. ते बोलले तुम्हाला काय दादा खुशीने द्यायचं, चांगलं पळा 3-3.5 लाख रुपये काय द्यायचे ते द्या. ही फॅन फॅमिली कुटुंब आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार बॅनर वगैरे हे टाकत राहतात. खरं तर जे खरं आहे ते कधीही बोललं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं का दादा वयाच्या हिशोबात जाऊ नका. तुम्ही एक सीझन बघा कसा पळतो. एक सीझन तरी तुम्हाला चांगलं प्रतिसाद देईल. पण आता बघूया त्यांच्या बोलण्यातून काय खरं होतं, काय तात्य बरेचसे सत्य आता होतं. फेरे वगैरे बघायला भेटले आपल्याला. एकदम टॉप स्पीड लावतोय आणि दाताला वगैरे कसा येतो. आता आपल्याकडे काय आहे, दाताला अजून 6 दात पूर्ण झाले. त्या कलरमुळे तो तसा दिसतोय. हा पण थोडस खरं तर त्याची लखनची आणि त्याची वय सेम आहे. त्याची या 3 वर्ष आधी त्यांच्याकडे रुबाब होता. रुबाब आणि ही गाडी जोरात पळायची. पण त्यांनी सगळे टॉपचे आहेत नंदी तिकडे
मराठवाड्यामध्ये देवाभाई असेल, लखन असेल, त्याच्यानंतर मोठा तो दुसरा देवा असेल, म्हणजे सगळ्यांच्या गाड्या त्यांनी मारलेल्या आहेत एक टायमाला. हम्म. म्हणून चला बरं मेहनत करूया थोडी, झालं सक्सेस तर होऊ आपण. कारण की आज खरेदी बोलला तर हिटलरची चालू होती, हम्म. पण भरपूर फोन केले त्यांना, खूप हातपाय जोडले, पण अक्षरशः त्यांचा नंदीवर त्यांचा जीव होता, प्रेम होता. त्यांनी विकायचं काही ठरवलं नाही. अक्षरशः त्यांच्या गावामध्ये सुद्धा मी जाऊन आलो. हम्म. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांचा नंदी आहे, ते ठरवतील द्यायचा नाही द्यायचा. पण त्यांनी मला खूप प्रेम दिला आणि आशीर्वाद दिला, त्याच्यातच मी खुश आहे. बरोबर. दादा आणखी बघा बघायला गेलं तर सगळी चर्चा म्हणजे हळू-हळू होते हिटलरची पण कधी झाली. कोणी लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, नंदीची, कोणत्याही नंदीची तुम्ही पैशांवर तुलना नका करू, मोठ्या रकमेवर तुलना नका करू. 71,000चा नंदी पण 1 करोड रुपयाचं काम करू शकतो. हम्म. तुम्ही कधी असं कुठल्याच नंदीला कमी लेखू नका. असं कधीच डोक्यात आणू नका का हा नंदी आपण 50 लाखाचा घेऊ, तेव्हा तो सगळ्यात जास्त स्पीड लावतो. असं बरोबर. काय नसतो. हम्म. मी 1,71,000चा सुद्धा वासरू घेतलाय, 4 लाख रुपयाचा सुद्धा घेतलाय, 2.5 लाख रुपयाचा सुद्धा घेतलाय. तेच नंदी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये टॉपमध्ये पळताना दिसतील. मग अजून चाललंय का नाही खरेदीचं दादा काय? खरेदी मी करून ठेवल्यात. हम्म. येणाऱ्या काळामध्ये मथुर दावणीला या फार्म हाऊसला लाईन दिसेल. पण काय बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं कधी चांगलं असतं. बरोबर. एलियनवर माझं खूप जीव होतं, खूप प्रेम होतं. ज्या मालकांनी मला प्रेमापोटी दिलं त्यांना विचारूनच मी तो नंदी विक्री केलेला आहे. मी स्वतःच्या मनाने नाही केलेला आहे. हम्म. कारण की काही गोष्टी होत्या त्या मला त्या खटकल्या त्या नंदीमध्ये. पण तो आपल्याच घरी जात होता. ना ते मालक एकदम दिलदार होते आणि चांगले होते. ते एकदम 19 नंदी त्यांच्या दावणीला. मग मी पण का नाही विचार करणार का अशा मालकाच्या घरी जावं. भले तिथे माझं नुकसान झाला भरपूर. मला अर्धी किंमत पण नसेल भेटली. पण जिथे प्रेमाचा जीवाभावाचा विषय येतो तिथं मग तो पैशांचा विषय नाही येत. बरोबर खरं म्हणजे तर त्या दावणीमध्ये एलियन गेलाय. नक्कीच त्यांच्यासाठी माझा कोणताही नंदी लागला एलियनमध्ये मी नक्कीच जाईल आणि कुठेतरी मुंबईमध्ये पण प्रत्येक वेळेस 90 फूट रान काढायचा, 10% साठी मग डायरेक्ट स्टॉप करायचा. मग कुठेतरी अशी अडचण निर्माण व्हायची. मग कुठेतरी मन खटकायचं एवढे पैसे देऊन पण नंदी म्हणजे बघा पैशांचा विषय लास्टला येतो. पण वाईट काय वाटतं, त्या नंदीवर विश्वास ठेवला होता, त्याची हौस ठेवली होती. पण ते कुठेतरी 14 शर्यती केल्यानंतर 2-3 शर्यती आपण मारतो. एवढा स्पीड लावून जर शेवटच्या क्षणाला स्टॉप होत असेल, तर ते कुठेतरी मला वाईट वाटतं. पण बघा. त्या दावणीला चला या दावणीला नाही लागला. त्या दावणीला तरी तो काहीतरी त्यांच्या याच्यामुळे गुड लकमध्ये चांगला पळेल. हम्म. त्यासाठी त्यांनी खरेदी केला आणि त्यांच्या मनाने सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणण्यानुसारच केल्या. हम्म. माझा एकही पर्सेंट मी काही त्यांना असं बोललो नाही. जाऊ द्या जे चांगल्या घरी जातोय त्याचाच आपल्याला आनंद आहे. हम्म. पण मी सोनू भाऊला विचारूनच केलं. मी स्वतःच्या मनाने काहीच केलं नाही. बरोबर. दादा आता बघायला गेलं तर ते पण जीव लावतायत त्या नंदीवर आपल्या एलियन वरती अक्षरशः आपल्या. त्यांना खूप हौस आलेली आहे ना, हा. नक्कीच का दमादमाने घ्या आणि अ, हौस खूप मोठी आहे त्यांची. नक्कीच त्यांच्या हौशेला या मथुर दावणीचा आशीर्वाद लागेल त्यांना, हीच मी अपेक्षा ठेवेल. हम्म. दादा बघायला गेलं तर आता बघा चांगला नंदी एक घरातले संबंध म्हणून आपण त्यांच्यावर एक जिम्मेदारी बोलू शकता सोपवलेली आहे. चला आपल्याकडनं थोड्याशा काहीतरी चुक्या झाल्या असतील कुठेतरी नंदी पुढे थोडंसं कमी होत होता. पण तुम्ही कशा प्रकारे आशीर्वाद देताय आज त्यांना? माझी तर साथ कायम असेल त्याला त्या दावणीला. हम्म. कारण की असं नाही, माझ्याकडून नंदी फर्स्ट टाईम विक्री गेलेला आहे. कुठेतरी मित्रांनो सांभाळून घ्या. कुठेतरी कोणाची तरी मजबुरी असते. त्या मजबुरीमध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात. खरं तर मी खूप नंदी असे ते आमच्या खोतमामाला फ्रीमध्ये दिल्यात. 5-5, 6-6, 8-8 लाखाचे, 14-14 लाखाचे नंदी मी असेच फ्रीमध्ये दिलेले आहेत. फर्स्ट टाईम माझ्याकडून विक्री झालेली आहे. पण विक्री बोलता नाही येणार. तो आमच्या कौटुंबिकमध्येच दिलेला आहे. खरं तर या मथुर दावणीचा तुम्हाला रूपरेषा येत्या दिवाळीमध्ये दिसून येईल का ही दावण काय आहे ती. आमचा एक राजा म्हणून नंदी आहे. फार माझे जवळचे व्यक्ती आहेत, त्यांनी राजा नाव ठेवलंय त्या वासराचा. हम्म. आताच्या गाडीला मराठवाड्यामध्ये खूप चांगला जोरात पळतोय आणि प्रत्येक बिनजोड जिंकत असतो. एकही बिनजोड पडला नाही आतापर्यंत. वा. चालू आहेत अशा 3-4 खरेदी झालेल्या आहेत. हम्म. पण त्या दिवाळीला आपण उतरवणार, सगळ्यांसमोर मांडणार. हम्म. कोणी पैशांची तुलना नंदीमध्ये करू नका. हम्म. नंदीची तुलना पैशामध्ये नाही होणार. हा महादेवाचा अवतार आहे. म्हणून याची तुलना कधी कोणत्याच नंदीमध्ये पैशांची करू नका. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. आणि सगळ्यांना जो आपला ह्यो जो श्रावण महिना आहे, या श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो.
नक्कीच दादा, या तुम्हाला आता बघायला गेलं तर चांगला एक मैदान आहे. या मैदानासाठी शुभेच्छा देतो आणि असेच मैदान भरवत राहा आणि खूप नाही, सारा आपला मैदान बाकी आहे स्वतःचा पर्सनल. बाकी आपला मोठा मैदान बाकी आहे आणि तो भव्य दिव्य सोहळा राहणार आहे. हा. एक पंढरीची वारी राहणार आहे. हा बैलगाडा क्षेत्राची यात्रा राहणार आहे. 100% तो आपण म्हणजे 1 रुपया न घेता तो मैदान आपला स्वप्न आहे. तो मथुरच्या नावाने फर्स्ट आणि लास्ट मैदान असणार आहे माझ्याकडून. भले चल- पुढे काय होईल ते माहित नाही, पण एक मैदान 100% होईल. चला दादा, शुभेच्छा देतो खूप साऱ्या Thank आणि you. येत्या दिवाळीला अशीच मला तर वाटतं दावण भरभरून दिसेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद दादा.